नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींची संख्या 2.5 कोटीपर्यंत आहे आणि बहुतेकशा लाडक्या बहिणींची ई-KYC झालेली आहे। महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC होईल त्यांनाच पुढील महिन्यापासून हा जो लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। पण याच्यामध्ये तुर्तास लक्षात घ्या की काही लाडक्या बहिणींची पूरग्रस्त परिस्थिती या काही जिल्ह्यांतील लाडक्या बहिणी असतील, त्याच्यानंतर ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नव्हते यांची ई-KYC असेल तर यांचा फक्त याच लाडक्या बहिणींसाठी ई-KYC साठी मुदतवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील या संदर्भातली माहिती दिलेली आहे। पण लक्षात घ्या, त्यांनी सांगितलेलं होतं की नोव्हेंबर महिन्यापर्यंत ई-KYC करा आणि त्याच्यानंतर पुढचा लाभ आहे तो ई-KYC केल्यानंतर वितरित केला जाणार आहे। पण याच्यामध्ये आता बदल होऊ शकतो। लाडक्या बहिणींची ई-KYC साठी जर मुदतवाढ झाली आणि लक्षात घ्या नोव्हेंबर महिना देखील आता संपत आलेला आहे, साधारणतः 15 दिवस शिल्लक आहेत। या कमी कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची कागदपत्र पडताळणी कमी कालावधीमध्ये होण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो ई-KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील हा लाभ आहे तो वितरित होण्याची शक्यता आहे। तर लक्षात घ्या की जरी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरसकट वितरित झाला तरी डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो ई-KYC केल्यानंतर वितरित, म्हणजेच ई-KYC ची व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर हा लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। आणि याच्यामध्ये तुम्ही जर पात्र ठरत नसाल तर तुम्ही अपात्र ठराल आणि तुम्हाला वसुली लागेल आणि तुमचे पुढील लाभ आहेत बंद ठरणार आहेत। याच्यामध्ये तुमचे पती असतील, तुमचं आधार कार्ड पुन्हा चेक केलं जाईल, उत्पन्न चेक केलं जाणार आहे, घरामध्ये 4 चाकी वाहन त्यांच्या नावे आहे का ते चेक केलं जाणार आहे, शासकीय कर्मचारी असाल ते देखील चेक केलं जाणार आहे। अशी सगळी डेटा चेक करून पुन्हा नव्याने तुम्हाला पात्रता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। तर लक्षात घ्या डिसेंबर महिन्यापर्यंत ही प्रोसेस चालेल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील केवळ पात्र लाभार्थ्यांना ई-KYCच्या माध्यमातून हा लाभ आहे तो दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे। नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा लवकरच होईल, या संदर्भात माहिती घेतच आहोत। अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।